मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावरती खूप सारे लहान मुलींचे व्हिडिओ व्हायरल होतात. तुम्ही सुद्धा बघत असाल तर एक गोडवा नजरेने बघत असाल. पण जर का तुम्ही चुकीच्या वाईट नजरेने जर बघत असाल तर समजून जावं की तुम्ही आमंत्रण करताय पॉस्को केसला. तुमच्यावर पॉस्को केस लागला म्हणून समजा. कारण आजकालच्या मुलींची नजरा, जे छोटे मुली आहेत तर ते मोठमोठ्या मुलींकडे बघून त्यांची नजरा कशा पूर्णपणे चेंज झाले, बघण्याचे दृष्टिकोन चेंज झाले. तर ती मुलगी आहे म्हणून ते ठीक आहे, त्यावेळेस ते काही केलं तरी ते समाज त्याला मान्य करत. पण तुम्ही जर का तुमची नजर फिरवली, तुमची नजर का चुकीची केली, तुम्ही चुकीच्या नजरेने बघितलात तर तुमच्यावरती पॉस्को केस लागला म्हणून समजा. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं होईल तेवढं ह्या गोष्टींपासून तरी शक्यतो लांबच राहा. आणि जसं तुम्ही अगोदर त्या छोट्या मुलीकडे एकदम प्रेमळ भावने बघत होता तेच भावने बघा. जास्त चुकीच्या नजरेने बघण्याचा दृष्टिकोन ठेवू नका. आता हे व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप सारे प्रचंड व्हायरल होतात. ते म्हणजे की एकटा पोरगा थंडीमध्ये कुडकुडत बसलाय. सोशल मीडियावरती हे सांगत आहेत की थंडीत एकटा मुलगा कुडकुडत बसताय. आणि त्याच्यानंतरनं एक गोष्ट आपल्याला असं समोर येते, तो फक्त थंडीमध्ये कुडकुडत बसला नाही तर तो 3 महत्त्वाच्या शेकोटी समोर आपला हात गरम करून घेतोय. तुम्ही बघत असाल की 3 महत्त्वाच्या शेकोटी नाचत आहेत आणि तो हा शेकोटीजवळ बसून, अगदी जवळ बसून स्वतःला गरम करून घेतोय. म्हणजे ह्या थंडीमध्ये तो वाचण्याचा एकदम रामबाण उपाय त्या मुलाला माहिती आहे. म्हणून त्या पद्धतीनं तो या ठिकाणी जवळ बसलेला आहे. कोणताही सिंपती नाही, कोणतंही काही नाही. तो मुलगा स्वतःच्या इच्छेनुसार बसलेला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे खूप सारं जास्त दुःख आहे तर तुम्ही एकदा त्या पोराकडे विचार करा. तो खूप साऱ्या परिश्रम कष्टाने पहिल्या क्रमांकाला आहे आणि त्याला बक्षीस म्हणून पुस्तकं मिळाले. तो दुसऱ्या क्रमांकाचा विजेता आहे, त्याला मिळाला आहे गेमिंग PC. तिसऱ्या क्रमांकाचा जो विजेता आहे त्याला मिळाला आहे iPhone 17 Pro Max, ते पण ऑरेंज कलरचा टॉप मॉडेल. मला सांगा, तो पहिल्या क्रमांकावरचा मुलगा येणाऱ्या भविष्यामध्ये कधी पहिल्या क्रमांकावर येईल का? नाही येणार. तर त्यासाठीचा प्रयत्नसुद्धा करणार नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर एवढं मोठं रिवॉर्ड असताना पहिला क्रमांक कोण घेईल? उगं तरी कोणीच नाही म्हणलं की मुलींचा नाद नाही करायचा. तर ह्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात आपल्याला दिसतंय की कुत्र्यांचं जे पिल्लं असतात त्यांचं जे काही ठसे, जे का व्हाईट पेंटमध्ये किंवा चुन्यामध्ये त्यांचे पाय बुडवत आहेत आणि मुली त्यांचं पाय जे आहेत ते महत्त्वाचे जे दरवाजे, मेन दरवाजाचा लाकडाचा दरवाजा, त्याच्यावरती ते फिंगर टिप्सनं ते त्यांचे ठसे उमटवत आहेत. तुम्ही बघू शकता. म्हणजे मुली काय काय करतील त्याचा हिशोब नाही, पण जे काय करतील ते उत्कृष्टच करतील असं वारंवार आपल्याला दिसतंय व्हायरल व्हिडिओच्या मधून. परंतु हे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मुली करतायत तर तुमचं प्रतिक्रिया काय, तुमचं मत काय, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. स्वर्ग हे नाव तुम्ही ऐकलं असेल, पण खरंच स्वर्ग काय असतो आणि कसं असतो तर त्या ह्या मुलाला विचारा. काय झालं काय माहीत, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि ॲडमिट झाल्यावरती त्याच्या अवतीभोवती त्याच्या देखभालीसाठी खूप साऱ्या डॉक्टर होत्या. आणि फक्त डॉक्टर नव्हत्या तर लेडीज डॉक्टर होत्या. आजूबाजूला कोणतंही जेंट्स दिसत नाही शिवाय त्याच्या एकट्याच्या. आणि तो एकदम प्रेशरमध्ये आहे का आनंदित आहे माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी बघून जे लोकांची एवढी मात्र जाळली आहे की तो एकटा आणि आजूबाजूला सर्व लेडीज डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत. आणि खूप सारे बाहेरचे पेशंट असं विचारतात की असं कुठलं हॉस्पिटल आहे, आम्हाला सुद्धा मुद्दामून ॲडमिट व्हायचं आहे. जर का तुम्हाला ऑप्शन मिळालं की तुम्हाला ॲडमिट होऊन या ठिकाणी यायचं तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय कराल? कमेंट. शेजारची बाई ह्या बाईला हाक मारते की चल आपल्या लवकर कार्यक्रमाला जायचं, घाईघाईत होते. या बाईला आलं टेन्शन या गोष्टीचं की डोक्यावरती आहेत पांढरे केस. तेवढं वेळ हे नाही की आपण डाय करायला पाहिजे. तर या बाईने जे जुगाड केलं ना त्या सोशल मीडियावरती खूप सारे प्रचंड व्हायरल होत आहे आणि याचे वावा सुद्धा होते. ते म्हणजे की आपला जो भगोन असतो, जो आग लावला असतो चुलीवरचा जो भगोन असतो, त्याचा जो काळा राख असतो ना तर त्या काळ्या राख्यावरती ब्रशच्या माध्यमातून तो डोक्यावरती डायप्रमाणे केसांवरती लावते. त्या पद्धतीने केस एकदम काळे भोर करून घेते. आणि सोबत एवढंच नाही तर त्या राखेचं आयलाइनर म्हणून सोळे डोळे घार करून घेतात. म्हणजे ही जी आयडिया आहे ना ते भन्नाट आयडिया आणि सोशल मीडियावरती ह्याची खूप तारीफ होते.